नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अवंतिका ग्लोबल ऑनलाईन मराठी क्लासेस मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 ची प्रिपरेशन करीत असाल तर आजचा क्लास हा तुमचा असणार आहे. कारण आजच्या क्लासच्या माध्यमातून आपण 70+ महत्त्वाचे MCQs जे आहे ते बघून घेणार आहोत. असे 70+ MCQs असणार आहे जे महाराष्ट्र सेट परीक्षेला नवी गती देणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, क्लासला सुरू करण्या अगोदर मी तुमच्याकरिता एक उपयुक्त पुस्तक घेऊन आलेले आहे जे पेपर 1 करिता महत्त्वाचे आहे. या पुस्तकामध्ये तुम्हाला 2022 ते 25 पर्यंतच्या अद्ययावत प्रश्नपत्रिका, 50 सराव प्रश्नपत्रिका, 5000+ प्रश्नांचा संच आणि संपूर्ण अभ्यासक्रमाचे विश्लेषण दिलेले आहेत. म्हणजे पेपर 1 मध्ये तुम्हाला जे 10 युनिट्स आहेत त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन या पुस्तकामध्ये आहे. यशस्वी होणारे विद्यार्थी हे जास्त पुस्तक यूज करत नसतात. जास्त पुस्तकांची त्यांना गरज नसते. ती योग्य पुस्तकांची निवड करतात आणि हेच ते योग्य पुस्तक आहे विद्यार्थी मित्रांनो तुमच्याकरता. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, आपली बॅच सुरू झालेली आहे 8 जून पासून. 8 जून पासून म्हणजे कालच आपली बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे. खूप वेळ गेलेला नाहीये. तुम्ही आजही आमच्या कोर्सला जॉईन होऊ शकता. आमच्या कोर्समध्ये टोटल 12 सब्जेक्ट्स आहेत, ज्यामध्ये कॉमर्स आहे, मॅनेजमेंट आहे, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, मराठी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री अँड पॉलिटिकल सायन्स. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये तुम्ही तुमचं सेट एक्झाम जे आहे ते क्वालिफाईड करू शकाल. ही शाश्वती मी ग्लोबल ऑनलाईनच्या माध्यमातून तुम्हाला देते. हे कोर्स जॉईन केल्यानंतर तुम्हाला सब्जेक्टशी रिलेटेड संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत. संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित नोट्स मिळणार आहेत. सरावासाठी MCQ सुद्धा आपण करून घेणार आहोत आणि 24 तास वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला दिले जाईल. एक महत्त्वाचं म्हणजे पेपर 2 सोबत पेपर 1 जो आहे तो कम्प्लिटली फ्री असणार आहे. तर आपल्या कोर्सची फीस किती आहे? 10,000 रुपये आणि डिस्काउंट करून तुम्हाला ते फक्त 8,000 ला मिळणार आहे. 20% डिस्काउंट जे आहे ते सुरू आहे. वेळ न घालवता ग्लोबल ऑनलाईन जे आहे, ग्लोबल ऑनलाईन ऍप जे आहे ते डाउनलोड करू शकता तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन. आणखी कोर्स विषयी काही इन्क्वायरी करायची असेल तर तुम्ही या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. क्लासला सुरू करूया. ओके, आजचा पहिला प्रश्न आहे, फिजिकल कंडिशन ऑफ द बुक शुड बी प्रॉपर्टी मेंटेन इज नोन ॲज. पुस्तकाची भौतिक स्थिती योग्य प्रकारे जपली पाहिजे, याला काय म्हणतात? ऑप्शन ए कलेक्शन, ऑप्शन बी कन्झर्वेशन संवर्धन, ऑप्शन सी सेल्फ अरेंजमेंट शेल्फ व्यवस्थापन, ऑप्शन डी ऑर्गनायझेशन संघटन. तर याचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? पुस्तकांची भौतिक स्थिती योग्य प्रकारे जपली गेली पाहिजे, त्याला आपण काय म्हणतो? करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी कन्झर्वेशन संवर्धन. पुस्तकांचं संवर्धन केलं पाहिजे, ज्यामुळे पुस्तकांची भौतिक स्थिती जी आहे, फिजिकल कंडिशन जे आहे ते मेंटेन राहील. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. Filling the blanks is an important record of book which show the position of any book on the shelf. Filling the blanks ही महत्वाची म्हणजे खालील पुस्तकांची एक महत्वाची नोंद आहे जी कपाटावरील कोणत्याही पुस्तकाचे स्थान दर्शविते. ऑप्शन ए बाय गाईड, ऑप्शन बी ऑथॉरिटी फाईल, ऑप्शन सी ॲक्सेशन लिस्ट, ऑप्शन डी शेल्फ लिस्ट. So correct answer is yes,
सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, शेल्फ लिस्ट. शेल्फ लिस्ट द्वारे पुस्तकांची एक महत्वाची शेल्फ लिस्ट हे एक पुस्तकाची महत्वाची नोंद आहे. मीन्स रेकॉर्ड जो आहे आपण तो त्या शेल्फ लिस्ट मध्ये ठेवतो, जी कपाटावर कोणत्याही प्रकारचे पुस्तकाचे स्थान जे आहे ते दर्शवत असते. पोझिशन ऑफ बुक जे आहे ते याद्वारे शो होते. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 103. Three great achievement in a USA were noticed, that is initiation of DDC classification scheme, formation of American Librarian Association, and the publication of first journal of the librarianship in the year. अमेरिकेतील 3 महत्वपूर्ण कामगिरींची नोंद घेतली गेली, त्या म्हणजे डीडीसी वर्गीकरण पद्धतीची मांडणी, अमेरिकन लायब्ररी असोसिएशनची स्थापना आणि ग्रंथालय शास्त्रातील पहिल्या नियतकालिकाचे प्रकाशन. हे सर्व कोणत्या वर्षी घडले? इथे इयर विचारला आहे की कुठल्या इयरला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या घडल्या. सो ऑप्शन ए 1857 1857, ऑप्शन बी 1859 1859, 1876 1876 देन ऑप्शन डी 1901 1901. द करेक्ट आन्सर ऑप्शन सी 1876. Then next question. Book lost from the library are known through. ग्रंथालयातून गहाळ झालेली पुस्तके कशाद्वारे समजतात? ऑप्शन ए स्टॉक व्हेरिफिकेशन, साठा पडताळणी, ऑप्शन बी चार्जिंग अँड डिस्चार्जिंग, ऑप्शन सी शेल्फ लिस्ट, ऑप्शन डी ॲक्सेशन रजिस्टर. सो करेक्ट आन्सर इज बुक लॉस झाला आहे आपल्याला कशावरून समजतंय? ऑप्शन ए स्टॉक व्हेरिफिकेशन द्वारे, साठा पडताळणीद्वारे लॉस झालेले बुक, गहाळ झालेले पुस्तक, मिसप्लेस झालेले पुस्तक लक्षात येतात. देन नेक्स्ट क्वेश्चन. LA is a library association of. LA library association is the library association. LA ही खालीलपैकी कोणत्या देशाची ग्रंथालय संघटना आहे? ऑप्शन ए मणिपूर, ऑप्शन बी आंध्र प्रदेश, ऑप्शन सी ग्रेट ब्रिटन, ऑप्शन डी कॅनडा. So correct answer is option C, Great Britain. LA ही ग्रेट ब्रिटन देशातील ग्रंथालय संघटना आहे. Then next question. Of the following libraries in India, which one is the oldest library? खालील पर्यायापैकी भारतातील खालील ग्रंथालयापैकी सर्वात जुने ग्रंथालय कोणते? ओल्डेस्ट लायब्ररी कुठली आहे? ऑप्शन ए एशियाटिक सोसायटी लायब्ररी मुंबई बॉम्बे, देन कुनमारा पब्लिक लायब्ररी मद्रास, देन सी ऑप्शन सी दिल्ली पब्लिक लायब्ररी दिल्ली, ऑप्शन डी नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कॅलकत्ता. ओल्डेस्ट लायब्ररी विचारलेला आहे. हा प्रश्न येतो परीक्षेत येतो, हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे. सोबतच या प्रश्नावर तुम्हाला आणखी काही प्रश्न बनवायचे असेल तर याचा इयर सुद्धा एकदा बघून घ्यायचं की हे लायब्ररी जी आहे ते कुठल्या इयरला फाउंड करण्यात आलेली आहे, एस्टॅब्लिश करण्यात आलेली आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी नॅशनल लायब्ररी ऑफ इंडिया कॅलकत्ता. देन द फर्स्ट सेंटर to use computer in the library and information activities in India. भारतात ग्रंथालय आणि माहिती विषयक उपक्रमामध्ये संगणकाचा वापर करणारे पहिले केंद्र कोणते होते? ऑप्शन ए डेसीडॉक, ऑप्शन बी एनएसडॉक, ऑप्शन सी डीआरटीसी,
ऑप्शन डी UGC. So correct answer is option B. NSDOC द्वारे पहिले कम्प्युटर जे आहे ते वापरण्यात आले. Then next question number 108. User education may be provided in a four in related areas which are. वापरकर्ता शिक्षण हे 4 परस्पर संबंधी क्षेत्रामध्ये प्रदान केले जाऊ शकते, जी खालीलप्रमाणे आहे. ऑप्शन ए युजर अवेअरनेस, युजर स्टडी, लायब्ररी ओरिएंटेशन, बिब्लिओग्राफिक इन्स्ट्रक्शन्स, वापरकर्ता जागृती, वापरकर्ता अभ्यास, ग्रंथालय परिचय, ग्रंथसूची मार्गदर्शन. ऑप्शन बी युजर अवेअरनेस, लायब्ररी ओरिएंटेशन, ग्रंथालय परिचय, इंटरप्रोफाइलिंग, आंतरप्रोफाइलिंग आणि बिब्लिओग्राफिक इन्स्ट्रक्शन, ग्रंथसूची विषयक मार्गदर्शन. देन ऑप्शन सी ऍप्टिट्यूड टेस्ट ऑफ द युजर्स, वापरकर्त्यांची कल चाचणी, यूज ऑफ कॅटलॉगिंग, सूचीकरणाचा वापर, इंटरप्रोफाइलिंग, आंतर प्रोफाइलिंग, युजर अवेअरनेस, वापरकर्ता जागृती. ऑप्शन डी बिब्लिओग्राफिक इन्स्ट्रक्शन, ग्रंथसूची विषयक मार्गदर्शन, लायब्ररी ओरिएंटेशन, ग्रंथालय परिचय, कम्प्युटर लिटरेसी, संगणक साक्षरता आणि वापरकर्ता जागृती, युजर अवेअरनेस. सो करेक्ट आन्सर वापरकर्ता शिक्षण हे 4 परस्पर संबंधित क्षेत्रामध्ये प्रदान केले जाते. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए युजर अवेअरनेस, युजर स्टडी, लायब्ररी ओरिएंटेशन, बिब्लिओग्राफिक इन्स्ट्रक्शन. म्हणजेच वापरकर्ता जागृती, वापरकर्ताचा अभ्यास, युजर स्टडी सुद्धा महत्वाची आहे, लायब्ररी ओरिएंटेशन, ग्रंथालय परिचय आणि ग्रंथविषयक मार्गदर्शन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 109. Fair use is a norm for determining the legality. खालीलपैकी कशाच्या कायदेशीरतेचे निर्धारण करण्यासाठी वाजवी वापर ही प्रमाणभूत पद्धत आहे. ऑप्शन ए प्रोड्युसिंग द सेकंड एडिशन ऑफ अ बुक, एखाद्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित करणे. ऑप्शन बी फोटोकॉपी अन एंटायर बुक, संपूर्ण पुस्तकाची छायाप्रत काढणे. ऑप्शन सी मेकिंग अवेलेबल अ बुक टू अनादर लायब्ररी ऑन इंटरलायब्ररी लोन. आंतरग्रंथालय कर्जावर एखादे पुस्तक दुसऱ्या ग्रंथालयास उपलब्ध करून देणे. ऑप्शन डी प्रिस्क्रायबिंग अ बुक ॲज अ टेक्स्ट बुक, एखाद्या पुस्तकाची पाठ्यपुस्तक म्हणून शिफारस करणे. थिअरीज विचारला आहे. तो याचा करेक्ट आन्सर जे आहे ते फोटोकॉपी आणि एंटायर बुक, संपूर्ण पुस्तकाची छायाप्रत काढणे. Then question number 1010. Generally, a reference services of a library in the conventional form a process through a stage which are. सामान्यतः ग्रंथालयातील संदर्भ सेवा जी रेफरन्स सर्व्हिस ही तिच्या पारंपरिक स्वरूपामध्ये खालील टप्प्याद्वारे पार पाडली जाते. ऑप्शन ए प्रिपरेशन, बी ऑप्शन ए प्रिपरेशन, सर्व्हिस, ॲसिमिलेशन म्हणजे तयारी, सेवा आणि एकत्रीकरण. ऑप्शन बी इंडेक्सिंग, ओरिएंटेशन, डिलिव्हरी ऑफ द क्वेरी रिप्लाय, अनुक्रमणिका, अभिसंमुखीकरण, प्रश्नांच्या उत्तराचा पाठपुरावा. ऑप्शन सी ओरिएंटेशन, युजर स्टडी, फोटोकॉपी, सप्लाय. अभिसंमुखीकरण, वापरकर्त्याचा अभ्यास, छायाप्रतीचा पुरवठा. ऑप्शन डी प्रिपरेशन, ओरिएंटेशन, डिलिव्हरी ऑफ द क्वेरी रिप्लाय, तयारी, अभिसंमुखीकरण, प्रश्नांच्या उत्तराचा पुरवठा. तर रेफरन्स सर्व्हिस विचारला आहे. काय टप्पे आहेत त्याचे? ऑप्शन ए. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए प्रिपरेशन, सर्व्हिस अँड ॲसिमिलेशन, तयारी, सेवा आणि एकत्रीकरण. Then next question, filling the blanks is a process of helping employees in an organization to acquire new skill and competence on a continuing basis. खालीलपैकी
खालील पर्यायापैकी हे एखाद्या संस्थेतील कर्मचाऱ्यांना सातत्याने नवीन कौशल्य आणि क्षमता प्राप्त करण्यास मदत करण्याची प्रक्रिया आहे. ऑप्शन ए टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, एकूण गुणवत्ता व्यवस्थापन. ऑप्शन बी मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, व्यवस्थापन माहिती प्रणाली. ऑप्शन सी फायनान्शियल रिसोर्स डेव्हलपमेंट, वित्तीय संसाधन विकास. ऑप्शन डी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट, मानवी संसाधन विकास. So correct answer is option A. Total quality management. एकूण गुणवत्ता व्यवस्थापन याचा करेक्ट आन्सर आहे. ज्यामध्ये संस्थेतील कर्मचाऱ्यांना सातत्य, नवीन कौशल्य आणि क्षमता जे आहे ते प्रदान केल्या जातात. ऑप्शन क्वेश्चन नंबर 112. PR स्टँड फॉर, PR म्हणजे काय? ऑप्शन ए इंडियन प्रेस रजिस्ट्रेशन. ऑप्शन बी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट, बौद्धिक संपदा हक्क. ऑप्शन सी इंटरनॅशनल प्रॉपर्टी राईट, आंतरराष्ट्रीय संपदा हक्क. ऑप्शन डी इंडियन प्रॉपर्टी रेग्युलेशन, भारतीय संपदा नियम. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईट. Then next, question number 113. On which of the following technologies semantic web is not based? खालीलपैकी कोणत्या तंत्रज्ञानावर सिमॅन्टिक वेब आधारित नाही? ऑप्शन ए RDF, ऑप्शन बी ऑन्टोलॉजीज, ऑप्शन सी क्लाउड सीडिंग, ऑप्शन डी URI. सिमॅन्टिक वेब नॉट बेस्ड म्हटलेला आहे. So correct answer is option C, cloud seeding. Then next question 140. The concept of artificial intelligence belong to. कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? फर्स्ट इज ऑप्शन ए सेकंड जनरेशन कम्प्युटर, दुसऱ्या पिढीतील संगणक. ऑप्शन बी थर्ड जनरेशन कम्प्युटर, तिसऱ्या पिढीतील संगणक. ऑप्शन सी फोर्थ जनरेशन कम्प्युटर, चौथ्या पिढीतील संगणक. ऑप्शन डी फिफ्थ जनरेशन कम्प्युटर, पाचव्या पिढीतील संगणक. सो AI विचारला आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी फिफ्थ जनरेशन कम्प्युटर. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 150. कम्प्युटर मेमोरी इज मेजर इन. संगणकाची स्मृती खालीलपैकी मोजली जाते. ऑप्शन ए बाइट्स, ऑप्शन बी किलोबाइट्स, ऑप्शन सी मेगाबाइट्स, ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव, वरील सर्व. सो क्वेश्चन नंबर 115 चा आन्सर काय आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी ऑल ऑफ दी अबव, वरील सर्व. मीन्स कम्प्युटर मेमोरी जी आहे तिला मेजर करण्यासाठी बाईट, किलोबाईट, मेगाबाईट याच्याद्वारे ती मेमोरी जी आहे ती मेजर करण्यात येते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 116. What are the three type of basic language used in a computer program? संगणक प्रोग्रामिंग मध्ये वापरल्या जाणाऱ्या मूलभूत भाषांचे 3 प्रकार कोणते आहेत? ऑप्शन ए 0, लो अँड हाय लेवल, 0, निम्न आणि उच्च स्तर. ऑप्शन बी कोबॉल, बेसिक अँड प्रोलॉग, कोबॉल बेसिक आणि प्रोलॉग. ऑप्शन सी फॉर्टेन, PL, PLI अँड स्नोबॉल. ऑप्शन डी मशीन असेंबल अँड हाय लेवल लँग्वेज, यंत्र असेंबल आणि उच्चस्तरीय भाषा. तर 3 टाईपची लँग्वेज कुठली आहे जे कम्प्युटर प्रोग्रामिंग मध्ये होत असते, घेतली जाते, यूज केली जाते? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी
machine assemble and high level language. The next question, question number 170. When CD-ROM was prepared and made? CD-ROM कधी तयार करण्यात आली आहे, कधी निर्मित करण्यात आलेली आहे? ऑप्शन ए 1985 1985, ऑप्शन बी 1982 1982, ऑप्शन सी 1980 1980, ऑप्शन डी 1977 1977. तर सीडी रोम कधी क्रिएट झालेला आहे, कधी बनवण्यात आलेला आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए 1985 मध्ये सीडी रोम जे आहे तिला प्रिपेअर करण्यात आलेलं, तयार करण्यात आले. नेक्स्ट क्वेश्चन. In how many ways switching system can be established? स्विचिंग प्रणाली किती प्रकारे स्थापित केली जाऊ शकते? How many ways? ऑप्शन ए 2 2, ऑप्शन बी 3 3, ऑप्शन सी 5 5, ऑप्शन डी 7 7. तर स्विचिंग सिस्टीम हे किती प्रकारे स्थापित केली गेली आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी 3 टाइम, 3 वे, 3 प्रकारे. Then next question, question number 190. Which type of switching system is telephone network? टेलिफोन नेटवर्क हा कोणत्या प्रकारचा स्विचिंग सिस्टीम आहे? ऑप्शन ए सर्किट स्विचिंग, ऑप्शन बी पॅकेट स्विचिंग, ऑप्शन सी मॅसेज स्विचिंग, ऑप्शन डी नन ऑफ दी अबाव. वरीलपैकी काहीही नाही. सो करेक्ट आन्सर काय असू शकतं? टेलिफोन नेटवर्क हा कोणत्या प्रकारचा स्विचिंग सिस्टीम आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए सर्किट स्विचिंग. टेलिफोन नेटवर्क हा सर्किट स्विचिंगचा प्रकार आहे. Then next question. Which of the following software is useful for word processing? खालीलपैकी कोणते सॉफ्टवेअर वर्ड प्रोसेसिंग साठी उपयुक्त आहे? ऑप्शन ए डी बेस, ऑप्शन बी लिप्सिस, ऑप्शन सी वर्ड स्टार, ऑप्शन डी सीडीएस अँड ISIS. वर्ड प्रोसेसिंग साठी सॉफ्टवेअर विचारलेला आहे. सो करेक्ट आन्सर इज क्वेश्चन नंबर 120 चं करेक्ट आन्सर ऑप्शन सी वर्ल्ड स्टार. वर्ड प्रोसेसिंग साठी वर्ल्ड स्टार सॉफ्टवेअर जे आहे ते उपयुक्त आहे. नेक्स्ट क्वेश्चन. निकनेट अँड इंडोनेट आर द नेटवर्क ऑफ विच कॅटेगरी? निकनेट आणि इंडोनेट हे कोणत्या श्रेणीतील नेटवर्क आहे? ऑप्शन ए लॅन, ऑप्शन बी मॅन, ऑप्शन सी वॅन, ऑप्शन डी IN. तर निक आणि इंडोनेट हे कोणत्या श्रेणीतील आहे? कुठल्या कॅटेगरी मध्ये आहे? लॅनचा फुल फॉर्म, मॅनचा फुल फॉर्म, वॅनचा फुल फॉर्म, INचा फुल फॉर्म जे आहे ते बघून घ्यायचं आहे परीक्षेला जाण्यापूर्वी. एक प्रश्न यावर येतो. लॅन कशाशी रिलेटेड आहे, मॅन कशाशी रिलेटेड आहे, मॅनचा फुल फॉर्म काय आहे? ओके. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी WAN. Nicknet and Indonet are the network of WAN category. Next question. What is a bug? बग म्हणजे काय? ऑप्शन ए कम्प्युटर व्हायरस, संगणक विषाणू, ऑप्शन बी
एरर इन कम्प्युटर कॉन्फिग्युरेशन, संगणकाच्या संरचनेत कॉन्फिग्युरेशन असलेली त्रुटी, म्हणजे संगणकाच्या संरचनेत असलेली त्रुटी. ऑप्शन सी, एरर इन प्रोग्राम, एखाद्या प्रोग्राम मधील त्रुटी. ऑप्शन डी, नन ऑफ दिस, यापैकी काहीही नाही. सो बग म्हणजे काय? व्हॉट इज बग? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी, एरर इन अ प्रोग्राम. प्रोग्राम मध्ये ज्या त्रुट्या येतात त्याला आपण बग म्हणतो. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज नॉट प्रोग्रामिंग लँग्वेज, खालीलपैकी कोणती प्रोग्रामिंग भाषा नाही? ऑप्शन ए, फॉर्ट्रॅन. ऑप्शन बी, बेसिक. ऑप्शन सी, कोबॉल. ऑप्शन डी, ASCII. नॉट म्हटलेला आहे, नॉट प्रोग्रामिंग लँग्वेज. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी, ASCII. ही प्रोग्रामिंग भाषा नाही आहे. फॉर्ट्रॅन, बेसिक, कोबॉल इज अ प्रोग्रामिंग लँग्वेज. Then next, ISO 9960 is related with. ISO 9960 ही कशाशी संबंधित आहे? ऑप्शन ए, स्टँडर्ड फॉर एन्कोडिंग डेटा ऑन CD-ROM. CD-ROM वर डेटा एन्कोड करण्यासाठीचे प्रमाणक आहे. ऑप्शन बी, स्टँडर्ड फॉर कम्प्युटर हार्डवेअर, संगणक हार्डवेअर साठीचे प्रमाणक आहे. ऑप्शन सी, स्टँडर्ड फॉर इन्फॉर्मेशन प्रोसेसिंग, माहिती प्रक्रियेसाठीचे प्रमाणक आहे. ऑप्शन डी, स्टँडर्ड फॉर नेटवर्किंग, नेटवर्किंग साठीचे प्रमाणक आहे. सो ISO 9960 is related to. ऑप्शन ए is correct answer, स्टँडर्ड फॉर एन्कोडिंग डेटा ऑन CD-ROM. सगळे स्टँडर्ड जे आहे ते लर्न करायचे आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहेत. रिमेनिंग जे स्टँडर्ड्स आहेत ते कशाशी रिलेटेड आहेत, त्याचं काय कोड आहे हे सुद्धा बघायचं आहे. ISO 9960 जे आहे ते स्टँडर्ड फॉर एन्कोडिंग डेटा अँड CD-ROM साठी आहे. त्याचं स्टँडर्ड फॉर कम्प्युटिंग हार्डवेअर हे कशाशी रिलेटेड आहे ते बघायचं आहे. ओके, जेणेकरून एका प्रश्नातून आपल्याला 2 ते 3 प्रश्न क्रिएट करता येतील आणि तेवढेच आपले कन्सेप्ट जे आहे ते क्लिअर होत जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, ASCII has how many codes? ASCII मध्ये किती कोड असतात? अतिशय छोटा प्रश्न आहे, खूप शॉर्ट क्वेश्चन आहे, पण तेवढाच महत्वाचा आहे. खूपदा परीक्षेत हा प्रश्न जो आहे तो विचारण्यात आलेला आहे आणि नंबरिंग मध्ये स्टुडंट काय होतात, कन्फ्युज होऊन जातात. त्यामुळे याच्यावर मार्क्स जे आहे ते गमावून बसतात. सो ASCII has how many codes? किती कोड्स असतात? ऑप्शन ए 256, 256. ऑप्शन बी 526, 526. ऑप्शन सी 265, 265. ऑप्शन डी 254, 254. ISCII याचा फुल फॉर्म बघायचा आहे. होमवर्क आहे तुमच्या सगळ्यांसाठी. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए 256. ASCII मध्ये 250 कोड असतात. सोबत त्याच्यामध्ये बीट्सचा सुद्धा वापर होतो. तर किती बीट्स वापरले जातात हे सुद्धा एक बघून घ्या. देन क्वेश्चन नंबर 126, रॉ unevaluated, unprocessed and unorganized fact is known as. कच्ची, मूल्यमापन न झालेली, प्रक्रिया न केलेली आणि असंघटित तथ्ये यांना काय म्हटलं जाते? ऑप्शन ए, डेटा. ऑप्शन बी, इन्फॉर्मेशन. शहाणपण किंवा ज्ञान. सो रॉ unevaluated, unprocessed डेटा कशाला म्हणतात? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए,
Data is raw fact. Data is unevaluated, unprocessed, unorganized. सोबतच काय आहे? Meaningless. No fact. The next question number 127. Information retrieval is fastest from. माहिती पुनर्प्राप्ती सर्वात वेगवान असते. ऑप्शन ए फ्लॉपी डिस्क, ऑप्शन बी मॅग्नेटिक डिस्क, ऑप्शन डी हार्ड डिस्क, ऑप्शन डी नन ऑफ द अबव. वरीलपैकी कशावरूनही नाही. सो इन्फॉर्मेशन रिट्रॅव्हल इज फास्टेस्ट फॉर्म. पुनर्प्राप्ती जी आहे ती सर्वात वेगवान डिस्क वरून मिळवली जाते. ती डिस्क कुठली आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी हार्ड डिस्क. हार्ड डिस्क द्वारे आपल्याला इन्फॉर्मेशन जी आहे इन्फॉर्मेशन जी आहे माहिती जी आहे ती पुनर्प्राप्त करण्यासाठी वेगवानाने त्या टेप वरून मिळत असते. हार्ड डिस्क वरून मिळत असते. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 128. 128 क्वेश्चन नंबर. So any university providing open access to Sanskrit dissertation through internet. इंटरनेटद्वारे संस्कृत प्रबंधांना मुक्त प्रवेश उपलब्ध करून देणारे विद्यापीठ कोणते? ऑप्शन ए जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, ऑप्शन बी दिल्ली युनिव्हर्सिटी, दिल्ली विद्यापीठ, ऑप्शन सी महात्मा गांधी युनिव्हर्सिटी, महात्मा गांधी विद्यापीठ, ऑप्शन डी युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास, मद्रास विद्यापीठ. कुठली युनिव्हर्सिटी ही ओपन ऍक्सेस जे आहे इंटरनेटवर संस्कृत प्रबंध जे आहे, संस्कृतचं डेझर्टेशन जे आहे त्याचा ओपन ऍक्सेस इंटरनेटद्वारे देत असते? काय असू शकतं याचं करेक्ट आन्सर? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी दिल्ली युनिव्हर्सिटी. दिल्ली विद्यापीठ इंटरनेटद्वारे संस्कृत डेझर्टेशन जे आहे ते ओपन ऍक्सेसली प्रोव्हाइड करीत असते, उपलब्ध करून देत असते. Then next question number 129. In which of the following the term transaction is used? खालीलपैकी कशामध्ये ट्रान्झॅक्शन ही संज्ञा वापरली जाते? सो ऑप्शन ए बजेटिंग, अर्थसंकल्प, ऑप्शन बी सर्च फॉर्म्युलेशन, शोध रचना, ऑप्शन सी कोऑर्डिनेटिंग, समन्वय, ऑप्शन डी क्लासिफाइड बिब्लियोग्राफी, वर्गीकृत ग्रंथ सूची. ट्रँकेशन इज युज्ड, कशामध्ये ट्रँकेशन ही संज्ञा जी आहे ती वापरली जाते? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी सर्च फॉर्म्युलेशन. शोध रचनेद्वारे ही संज्ञा वापरली जाते. म्हणजे ट्रंकेशन हे काय आहे? एक सर्च फॉर्म्युलेशन आहे. याच्याद्वारे आपण आपल्याला हवी असलेली इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो, शोधू शकतो. देन क्वेश्चन 130. प्रश्न जो आहे तो आपला 130 सुरू आहे. द CD अल्फाबेट इन CDS ISIS स्टँड फॉर. आद्य अक्षराचा अर्थ काय? मीन्स फुल फॉर्म सुद्धा तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. इथे जरी CD या अल्फाबेट बद्दल विचारलं असेल तरी CDS आणि ISIS चा फुल फॉर्म जो आहे तो लर्न करायचा आहे. सोबतच कमेंट्स बॉक्सलाही याचा आन्सर करायचा आहे. सो ऑप्शन ए कम्प्युटराइज्ड डॉक्युमेंटेशन, ऑप्शन बी कॉन्डेंसेट डिस्क, ऑप्शन सी कन्फर्म डिस्क, ऑप्शन डी कॉम्पॅक्ट डिस्क. सो CD जो आहे CDचा फुल फॉर्म काय आहे? CDS मधला CD काय आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए कम्प्युटराइज्ड डॉक्युमेंटेशन. याचा फुल फॉर्म आणि
ISIS चा फुल फॉर्म सांगणार नाहीये, ते तुम्हाला कमेंट्स बॉक्सला सांगायचं आहे. Then question number 131, electronic telecommunication system joining million of computer together. लाखो संगणकांना एकमेकांशी जोडणारी इलेक्ट्रॉनिक दूरसंचार प्रणाली काय आहे? ऑप्शन ए ईमेल, ऑप्शन बी इंटरनेट, ऑप्शन सी US मेल, ऑप्शन डी UPS. So correct answer is option B, इंटरनेट. लाखो संगणकांना एकमेकांशी जोडणारी इलेक्ट्रॉनिक दूरसंचार प्रणाली जी आहे ते इंटरनेट आहे. इंटरनेटद्वारेच आपण एकमेकांशी जोडल्या जातो. आपण म्हणा किंवा कम्प्युटर म्हणा, कम्प्युटर जोडले म्हणजे आपणही जोडल्या गेलो आहे. Then question number 132, following is not a social bookmarking site. खालीलपैकी कोणती साइट सोशल बुकमार्किंग साइट नाही आहे? ऑप्शन ए डिग, ऑप्शन बी डेलिशियस, ऑप्शन बी स्किडो, ऑप्शन डी फेसबुक. So not social bookmarking. Correct answer is option C. Skido is not social bookmarking. Bagi Dig, Delicious, Facebook is a social bookmarking. Then next question number 133. Following is not a network protocol. खालीलपैकी कोणता नेटवर्क प्रोटोकॉल नाही? ऑप्शन ए HTTP, याचे सुद्धा फुल फॉर्म जे आहे ते बघून घ्यायचे आहेत. कमेंट्स बॉक्सला याचे फुल फॉर्म जे आहे टाकायचे आहेत. HTTP, SMTP, ऑप्शन सी TCP IP, ऑप्शन डी Z39.50. प्रश्न व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी Z39.50. का Z39 हा Z39.50 हा नेटवर्क प्रोटोकॉल नाही आहे. HTTP, SMTP, TCP आणि IP हे नेटवर्क प्रोटोकॉल आहे. मग Z39.50 काय आहे? इट्स अ स्टँडर्ड, हे मानक आहे. Then next question 134. LOCKOS, low cost software, is an international community initiative by. लो कॉस्ट सॉफ्टवेअर हा खालीलपैकी कोणाचा आंतरराष्ट्रीय समुदाय उपक्रम आहे? ऑप्शन ए MIT लायब्ररीज, MIT ग्रंथालय, ऑप्शन बी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी, स्टॅनफोर्ड विद्यापीठ, ऑप्शन सी युनिव्हर्सिटी ऑफ वायकाटो, वायकाटो विद्यापीठ, साउथहॅम्प्टन. सो करेक्ट आन्सर इज लोस्का सॉफ्टवेअर. प्रश्न परीक्षेत आलेला आहे हा. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी. नेक्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द ऍड वन फ्रॉम द फॉलोइंग. खालीलपैकी विसंगत घटक ओळखायचा. ऑप्शन ए कोहा, ऑप्शन बी VTLS, ऑप्शन सी स्लिम्स प्लस प्लस, ऑप्शन डी सोल. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन्स. आपण जेव्हा रीड करतोय, करेक्ट आन्सर जेव्हा आपण शोधतोय, तर कुठली गोष्ट कशाशी रिलेटेड आहे हे चेक करूनच करेक्ट आन्सर जे आहे ते बघायचं आहे. सो करेक्ट आन्सर ऑप्शन ए ऑड वन फ्रॉम दी फॉलोइंग म्हटलेला आहे. विसंगत घटक यातला कुठला आहे? ऑप्शन ए कोहा. फॉलोइंग इज नॉट अ वेब 2.0 टूल. खालीलपैकी कोणते वेब 2.0 चे साधन नाही? ऑप्शन ए ब्लॉग, ऑप्शन बी फेसबुक,
ऑप्शन सी UGC Infonet 2.0. ऑप्शन डी RSS feed. So correct answer is option C. UGC Infonet 2.0 is not a tool of Web 2.0. मीन्स ब्लॉग, फेसबुक आणि RSS फीड जे आहे ते वेब 2.0 चे टूल आहे. Then next question, following is an example of micro blogging. खालीलपैकी कोणते मायक्रो ब्लॉगिंगचे उदाहरण आहे? ऑप्शन ए वर्डप्रेस, ऑप्शन बी ब्लॉगस्पॉट, ऑप्शन सी लाईव्ह जर्नल, ऑप्शन डी ट्विटर. मायक्रो ब्लॉगर विचारलेला आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी ट्विटर. ट्विटर हे मायक्रो ब्लॉगिंगचे उदाहरण आहे. प्रश्न असा उलटाही विचारला जाऊ शकतो की ट्विटर हे कशाचे एक्झाम्पल आहे? तर ट्विटर हे मायक्रो ब्लॉगिंगचं एक्झाम्पल आहे. देन क्वेश्चन नंबर 138. Nowadays, how many types of protocol are used? आजकाल प्रोटोकॉलचे किती प्रकार वापरले जातात? ऑप्शन ए 5, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 3, ऑप्शन डी 2. So correct answer is ऑप्शन डी. 2 प्रोटोकॉल्स जे आहे ते वापरले जातात. Then next question number 139. Which type of protocol is used by Interface for Public Data Network? PDN. सार्वजनिक डेटा नेटवर्क साठी इंटरफेसद्वारे कोणत्या प्रकारचा प्रोटोकॉल वापरला जातो? ऑप्शन ए X.25, ऑप्शन बी X.12, ऑप्शन सी X.13, ऑप्शन डी X.20. पब्लिक डेटा नेटवर्क म्हटलेला आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. X.25 डेटा जो आहे तो सार्वजनिक डेटा नेटवर्क इंटरफेस द्वारे वापरण्यासाठी यूज केला जातो. Then next question 140. Question number 140. In which 5-year plan the InfluBNet was established? InfluBNet ची स्थापना कोणत्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? खूप महत्वाचा प्रश्न आहे हा. पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीच्या दृष्टिकोनातून. सो ऑप्शन ए साउथर्न 5-year प्लान, सॉरी 4th 5-year प्लान, चौथी पंचवार्षिक योजना. ऑप्शन बी 5th 5-year प्लान, 5वी पंचवार्षिक योजना. देन ऑप्शन सी 6th 5-year प्लान, 6वी पंचवार्षिक योजना. देन ऑप्शन डी 7th 5-year प्लान, 7वी पंचवार्षिक योजना. InfluBNetची स्थापना ही कोणत्या पंचवार्षिक योजनेत झालेली? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. 4th 5-year प्लान मध्ये InfluBNetला एस्टॅब्लिश करण्यात आलेलं. लक्षात ठेवायचं आहे हे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 141. रिसोर्स शेअरिंग इज अ पार्ट ऑफ संसाधनाची देवाणघेवाण हा फिलिंग द ब्लँक्सचा एक भाग आहे किंवा खालील पर्यायापैकी एक भाग आहे. सो ऑप्शन ए लायब्ररी कोऑपरेशन, ग्रंथालय सहकार्य. ऑप्शन बी लायब्ररी ऍडमिनिस्ट्रेशन, ग्रंथालय प्रशासन. ऑप्शन सी लायब्ररी मॅनेजमेंट, ग्रंथालय व्यवस्थापन. ऑप्शन डी लायब्ररी कॅटलॉग, ग्रंथालय सूचीकरण. रिसोर्स शेअरिंग इज अ पार्ट ऑफ संसाधनाची देवाणघेवाण हा कशाचा एक भाग आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए.
लायब्ररी कोऑपरेशन, ग्रंथालय सहकारी. Then next question number 142. Which one is a full text e-resources? खालीलपैकी कोणते एक पूर्ण मजकूर ई संसाधन आहे? ऑप्शन ए JCC, ऑप्शन बी ISID, ऑप्शन सी कंप्यूटर सायन्स सायन्स फाइंडर स्कॉलर, ऑप्शन डी ACS. फुल टेक्स्ट ई रिसोर्स कुठला आहे? सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी ACS. तुम्हाला होमवर्क आहे ACS चा फुल फॉर्म कमेंट बॉक्सला टाइप करायचा आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन नंबर 143. विच वन इज ई बिब्लिओग्राफिक डेटाबेसेस? खालीलपैकी कोणता एक ई ग्रंथसूचीय डेटाबेस आहे? ऑप्शन ए नेचर, ऑप्शन बी ब्लॅकवेल, ऑप्शन सी ISID, ऑप्शन डी स्प्रिंगर. ई बिब्लिओग्राफी डेटाबेसेस विचारलेला आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी ISID. ISID हे एक ग्रंथसूची डेटाबेस आहे, ई ग्रंथसूची डेटाबेस आहे. देन नेक्स्ट क्वेश्चन, वर्चुआ accommodated different version of the मार्क स्टँडर्ड. वर्चुआ हे मार्क मानकाच्या कोणत्या विविध आवृत्त्यांना सामावून घेते? ऑप्शन ए US मार्क, ऑप्शन बी UK मार्क, ऑप्शन सी कॅन मार्क, ऑप्शन डी स्वे मार्क SWE मार्क. वरील सर्व. So correct answer is ऑप्शन डी. वरील सर्व मार्क्स जे आहेत, मार्क स्टँडर्ड जे आहे ते वर्चुआ हे मार्क मानकाच्या आवृत्त्यात सामावलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द जर्नल ऑफ लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स? ग्रंथालय आणि माहिती शास्त्राचे नियतकालिके कोणते आहेत? ऑप्शन ए अबॅकस, ऑप्शन बी ऍक्टा न्यूमेरिका, ऑप्शन सी इंटरलेंडिंग अँड डॉक्युमेंट सप्लाय, ऑप्शन डी ऑल ऑफ द अबव. वरील सर्व. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघूया, क्वेश्चन नंबर 146. द इलेक्ट्रॉनिक लायब्ररी इज. द इलेक्ट्रॉनिक लायब्ररी हे खालील पर्यायापैकी आहे. ऑप्शन ए अ मॅगझीन, एक मासिक, ऑप्शन बी अ जनरल नेम, एक नियतकालिकाचे नाव, देन ऑप्शन सी लायब्ररी, एक ग्रंथालय, ऑप्शन डी अन इन्सायक्लोपीडिया, एक विश्वकोश. सो करेक्ट आन्सर इज ऑलरेडी आन्सर शो झालेला आहे. ऑप्शन बी अ जनरल नेम. द इलेक्ट्रॉनिक लायब्ररी हे एक नियतकालिकाचे नाव आहे. Then next question number 147. Which two is a library management software for small libraries? लहान ग्रंथालयासाठी ग्रंथालय व्यवस्थापन सॉफ्टवेअर खालीलपैकी कोणते दोन आहेत? ऑप्शन ए लायब्ररी सोल्युशन अँड फोलेट, ऑप्शन बी फोलेट अँड MSN,
ऑप्शन सी MSN and TAR. ऑप्शन बी लिकॉस अँड लाईव्ह सर्च. ऑप्शन मे बी झालेले आहेत, काय हरकत नाही. आज आपण एवढेच क्वेश्चन घेऊया. पुढचे क्वेश्चन जे आहे ते मी नेक्स्ट क्लासमध्ये घेऊन येणार आहे. क्लास जर आवडला असेल तर त्याला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स सोबत त्याला शेअर करा. आणि आपली बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे 8 जून पासून, म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे. तर तुम्ही आमच्या क्लासला जॉईन होऊ शकता. जॉईन होण्यासाठी मी ऑफिशियल नंबर जे आहे ते शेअर केलेले आहे. ओके, सो थँक यू. Keep learning and keep growing.